तर भावांनो, जय श्रीराम. मी हाय तुमचा गावाकडचा शुभे. आज शुक्रवार, आज असतो आमच्या गावचा बाजार. आणि आज सकाळ सकाळ काय बाबून महाराज दिसले बा. आणि बघतो तर काय आपले नवाशेट लय दिवसात जिलबीचं येड काढत होतं. नवाशेटला असं जिलबीचं येड काढताना राहत बाबूला बी लगेच वाटलं मी काढावं. मग काय सुट्टी देत असतोय लगेच बाबू बेडला बाबाला येड काढायला. लय क्वालिटी क्वालिटी जिलबी. तवर तर आला बाबा पप्पू फोन. म्हणलं काय विषय? म्हणले चला बाबा तुम्ही नुसतं आपलं बसा हाताची गडीन तोंडापट. विकास भावाला आणि त्याला बघून मला एकच वाक्य आठवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. मग इकडे पप्पू शेठ बी म्हणलं मी बी कामाचाच माणूस आहे राव शुभम शेठ. आम्ही सामान घेऊन येऊच तर इकडे तर काय अचानक बापूने ते सगळं ओके मध्ये नियोजन केलं. मी आपलं लांबून व्हिडिओ काढत होतो आणि जरा पुढार पण दावा गेलो पुढं आणि म्हणलं बघा आपल्याला जमतंय का भाजायला. आणि बघतो तर काय असलीच हाय भाजली ना बेकारीच झाली. सोपं नाही भावानो. असले जाळात ह्यांनीच काम करत ना बा. मग इकडे बाळाने आपल्या कांसातनं हुरडा बाहेर काढला. भावानं तुम्हाला वाटत ही काय विषय का दही टाकते बा. ही लय मोठा विषय. म्हणजे आपण ज्या पद्धतीने भेळ करतो का तशी हुरडा भेळ टाईप पद्धत आहे ही. आणि ह्या रेसिपीचे सर्व हे जितो आहेत. मग काय अण्णाने अशी सगळी भेळ अशी एकजीव केली. कांदा मसाला लसूण टाकलं. आपले विकास भाऊ पानसरे यांच्या रानातलं हे नियोजन आहे भावांनो. विकास भाऊने सगळं असं गावरान आम्हाला खायला दिलं. असा गावकडचा फ्रेश असा आनंद घ्यायचा असेल आणि गुळभेंडीचा हुरडा खायचा असेल यावं लागते बरं का. टॉपचा विषय विकास भाऊ पानसरे यांचे. भावांनो तुम्ही किती पैसे द्या तुम्हाला हे आनंद भेटूच शकत नाही बरं का. त्यामुळे तुम्हाला हितच यावं लागणार आहे. संध्याकाळी घरी येऊन हनुमान चालीसा पठण करून दिवसाचा शेवट केला. हनुमान ज्ञान गुण सागर जय का पेस लोक उजागर रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत